एका शाळेतला किस्सा आहे नाही का हा. तिथे एक शिक्षक असतात नाही का, आणि ते शिक्षक काय करत्या म्हणजे त्याच्या वर्गामध्ये भरपूर मुलं असतात नाही का. त्या मुलांच्या प्रत्येक मुलाच्या हातामध्ये एक एक फुगा देतात नाही का, आणि त्या फुग्यावरती मुलांना सांगतात की तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाका. मग सगळे मुलं ज्याचं त्याचं नाव टाकतात नाही का त्याच्या त्याच्या फुग्यावरती. मग शिक्षक बोलता काय, हे पूर्ण फुगे आपल्या पूर्ण क्लासरूममध्ये पसरून टाका नाही का. सगळे मुलं फुगे पसरवतात वर्गामध्ये, आणि शिक्षक मुलांना टास्क असं देतात की तुम्हाला मी 1 मिनिट देतो नाही का. त्या 1 मिनिटामध्ये तुम्ही काय करायचं की तुमच्या नावाचा जो काही फुगा आहे ना तो तुम्ही घेऊन उभं राहायचं. पण 1 मिनिट पूर्ण होतो, पण कोणाच्याच हातात त्याच्या नावाचा फुगा नसतो नाही का. आणि मग शिक्षक पुन्हा थोडा वेळ थांबतात, आणि मग पुन्हा 1 मिनिटाचा टास्क देतात त्यांना की आता असं करा, म्हणजे खाली जेवढे फुगे पडलेले आहे ना, म्हणजे जसं काय तुमच्या हातामध्ये ज्या मुलाच्या नावाचा फुगा येईल ना तो फुगा तुम्ही ज्या मुलाचा आहे का त्याच्या हातात द्या. मग असं केल्याने पुढच्या 1 मिनिटामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये ज्याच्या त्याच्या नावाचा फुगा येतो. मग शिक्षक ह्याच्यामधून खूप मोठं तात्पर्य सांगून जातात की जेव्हा जेव्हा आपण फक्त आपल्या स्वतःच्या आनंदाचा, हॅपीनेसचा विचार करतो ना, तेव्हा ते आपल्या जवळ येण्यासाठी भरपूर वेळ लागतो नाही का, कधी कधी येत पण नाही. पण जेव्हा आपण इतरांच्या आनंदाचा विचार करतो, इतरांच्या हॅपीनेसचा विचार करतो, ते कळत न कळत आपल्या हातामध्ये चुकून येतच नाही का. आपला आनंद आपल्याकडं कुठून तरी येतोच.